नमस्कार, मी डॉक्टर गणेश बोरकर. आपण जी आहार सिरीज चालू केली आहे त्यामध्ये आतापर्यंत आपण अनेक धान्याचे गुणधर्म बघितले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत. तीळ हे रस त्याचा, कटू तिक्त कषाय आणि मधुर असे 4 रस असलेले तीळ असतात. त्याचा विपाक हा कटू आहे, वीर्य उष्ण आहे, स्निग्ध आणि गुरू आहे. तर अशा गुणाचे तीळ दोषावर कसे कार्य करतात, तर ते कफ आणि पित्त वाढवणारे आहेत. तर प्रामुख्याने पित्त वाढवतात आणि त्यानंतर कफा पण वाढवण्यास ते मदत करतात आणि वाताचं शमन करतात. म्हणजे शरीरामध्ये जर वात वाढलेला असेल तर वाताला आपण त्याचं शमन करण्यासाठी आपण तिळाच्या पदार्थांचा किंवा तिळाच्या तेलाचा उपयोग करू शकतो आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तीळ केशवर्धन, वर्णवर्धन आणि बुद्धिवर्धन सांगितलेले आहे. याचाच अर्थ की केसाच्या वाढीसाठी तीळ चांगले आहे, हेअर्सच्या हेल्थसाठी तिळा चांगले मानले जातात, तुमचं स्किन ग्लो वाढवण्यासाठी चांगले मानले जाते. त्यानंतर तुमचे टॅलन्सी म्हणजे त्याला बुद्धिवर्धन वाढवण्यासाठी त्याचा नक्कीच तिळाचा उपयोग होतो. आणि हे अल्पमूत्रल सांगितलेले आहे, म्हणजे ज्यांना जास्त मूत्रप्रवृत्ती आहे त्यांच्यामध्ये आपण तेलाचा किंवा तिळाच्या पदार्थांचा उपयोग केला तर त्याच्यामध्ये फायदा होतो. मॉडर्न सायन्समध्ये याच्यामध्ये फॅट आहे, फायबर्स आहेत, काही प्रमाणात प्रोटीन्स आहेत. त्यानंतर तुमचं बी वर्गातले B1, B2 आणि B6 हे विटॅमिन्स आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत, कॅल्शियम आहे, आयरन आहे, सेलिनियम आहे आणि असे मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे तीळ शरीरासाठी चांगले मानले जातात. विशेषतः वातव्याधी म्हणजे ज्यांना सांधेचा त्रास असतो, सांधेदुखीमध्ये जे सांधे दुखण्याचा वातामुळे जर असेल तर त्याच्यामध्ये त्याचा उपयोग जास्त जर तिळाचे पदार्थ सेवन केलं तर त्याच्यामध्ये त्याचा फायदा होईल. आणि त्यानंतर तिळामध्ये फायबर्स असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. पण एक जर बघितलं तर ते कफवर्धन पण करणार आहे. म्हणजे जर तुम्ही त्याचं सेवन जर जास्त केलं तर त्याचा कफगुण जर वाढला तर तिळामुळे तुमचं वजन पण वाढू शकतं, कारण त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण पण असल्यामुळे मॉडर्न सायन्सनुसार त्याच्यामध्ये वजन वाढण्यामध्ये पण त्याचा एखाद्या वेळेला त्याचा परिणाम होऊ शकतो. तर तिळाचा जे कृश व्यक्ती आहेत, ज्यांची स्किन रुक्ष असते, असे जे वात प्रकृतीचे लोक आहेत त्यांनी तिळाचे सेवन जास्त करायचे. बाकी ज्यांना पित्ताचा त्रास असतो, पित्त प्रकृतीचे आहेत, त्या लोकांनी तिळाचे सेवन कमी करायचे. कफवाल्यांनी तीळ घेतले तर आपलं कफाचं बल बघून ते घ्यायचे आहे. म्हणजे कफाचे आजार जर असतील तर तिळाचं सेवन कमी करा. कफप्रकृतीवाल्यांनी कफाचे आजार नसतील तर तिळाचं सेवन करायला काही हरकत नाही. तर हे झालं तिळाचे गुणधर्म. त्यानंतर आपण जे आतापर्यंत तांदूळाचे गुणधर्म बघितले, बाकी धान्याचे गुणधर्म बघितले, मुगाचे गुणधर्म बघितले. तर या धान्यापासून आपण काही पदार्थ बनवत असतो आणि त्याचा उपयोग आपण अन्न स्वरूपामध्ये करत असतो. तर त्यामध्ये आपण तांदूळाचा उपयोग करताना तांदूळाचे आपण मंड, पेय आणि विलेपी असे आपण त्याचे पदार्थ बनवतो. मंड म्हणजे काय, तर मंड हे तांदूळ आपण समजा शिजवले पाण्यामध्ये तर त्याच्यावरती जे पाणी राहतं शिजवलेल्याच्या नंतर, तर ते पाणी जर आपण गाळून घेतलं, तांदूळ शिजवून आपण त्याचं पाणी गाळून घेतलं म्हणजे निव्वळ पाणी आहे, त्याच्यामध्ये तांदूळाचे कण नाही आहे, तर असं जे पाणी असतं तांदूळाच्या वरचं तर त्याला आपण मंड म्हणतो. तर हे कसं कुठल्या गुणाचं राहते, हे लघु असते, पचायला खूप लघु असते आणि वातानुलोमक असते. म्हणजे जर समजा शरीरामध्ये वात वाढलेला असेल तर ते कमी करण्यासाठी ते मदत करते. तर असं तांदूळाचं जे आपण मंड बनवतो ते पचायला खूप लघु असते. तर मी जर ॲडवाईस करेल तर जे समजा थकलेले असतात, कुठं शारीरिक श्रम करून आलेले असतात, अशाने जर मंड घेतलं तर त्यांना ते एखाद्या एनर्जी ड्रिंकसारखं लागू होते आणि ते त्यांच्या शरीरासाठी ताबडतोब लागू होणारं आणि चांगलं असते. त्यानंतर पेया बघू आपण. पेया म्हणजे काय, की तुम्ही तांदूळ शिजवले पण त्याचं असं थोडं पातळ असं बनवलं खिरीसारखं, खीर पण पातळ खीर, तर त्याला आपण मंड पेया म्हणतो आपण, पेया.
असं जे असतं तर ते तुमचं भूक शमवणारं असतं, तृष्णा शमन करणारं असतं आणि शरीरासाठी पचायला हलकं असतं आणि एनर्जी देणारं असतं. तर मंडप, पेय आणि नंतर विलेपी. विलेपी म्हणजे काय, थोडी घट्ट खीर. तांदूळाची खीर बनवली पण घट्ट आहे, तर त्याला म्हणतो आपण विलेपी. विलेपी मुख्यतः भूक शमवणारं असतं आणि बल देणारं असतं असं मानलेलं आहे. तर असे आपण धान्याचे जे पदार्थ बनवणार, मंडप, पेय आणि विलेपी हे जर समजले असतात, तर तुम्हाला एक एनर्जी ड्रिंक बनवायचं म्हटलं तर तुम्ही तांदूळ शिजवून त्याचं वरचं पाणी घेतलं तर ते तुम्हाला एनर्जी ड्रिंकसारखं वापरता येईल. त्यामध्ये तुम्ही चवीसाठी बाकी काही इन्ग्रेडियंट्स ॲड केले तरी चालतील. तर असे आपण पदार्थ बनवून त्याचे गुण समजून घ्या. म्हणजे जर तुम्हाला एखादं पचायला हलकं जर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा आणि त्यातले अन्नकण काढून घ्या, तर ते तुम्हाला त्या पदार्थाचे गुणधर्म लवकर देईल आणि लवकर पचेल. तर असं आपण म्हणू. त्याचे गुणधर्म तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर ते तुम्हाला जास्त घट्ट बनवावं लागेल आणि ते विलेपी या स्वरूपामध्ये घ्यावं लागेल, असं मला सांगायचं. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी पदार्थांचे गुणधर्म बघणार आहोत. तर धन्यवाद.